नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पोखरा 2 चे यादी जी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली होती त्या यादीचं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। त्यानंतर पोखरा योजनेबद्दल आपल्याला बरीचशी माहिती मागील व्हिडिओमध्ये मिळाली। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून कोणकोणत्या गावांचा समावेश पोखरा 2 योजनेमध्ये करण्यात आला हे देखील आपण मागून व्हिडिओमध्ये बघितलं। त्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विनंती केली की पोखरा मध्ये कोणकोणत्या योजनांचा समावेश असतो व त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करावा या संदर्भात आम्हाला माहिती द्यावी। तर पोखरा योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजना व त्यांना कसं आपण अप्लाय करू शकतो, कसं आपण त्या योजनेचा फायदा घेऊ शकतो हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा। तत्पूर्वी मी जे शेतकरी आज पहिल्यांदाच आपल्या या यूट्यूब चॅनलवर जॉईन झाले आहे अशा सर्व शेतकरी मित्रांना विनंती करेल की त्यांनी आमचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे। तर पोखरा योजनेअंतर्गत नानाजी देशमुख कृषी प्रकल्प असे हे या योजनेचं नाव असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे। शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला जुळवून घेण्यासाठी व सक्षम करण्यासाठी या योजनेचा किफायतशीरपणे चालना देण्याचा उद्देश या योजनेचा आहे। या योजनेअंतर्गत ज्या काही लाभ दिले जाते किंवा ज्या काही या योजनांची यादी आहे ती पुढील प्रमाणे आपल्याला सांगतो। यामध्ये आपण पोखरा योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभ घेऊ शकतो। ते लाभ असे आहे ज्यामध्ये आपण वृक्ष लागवड करू शकतो, ज्यामध्ये आपण बांधावर वृक्ष लागवड करू शकतो। यामध्ये फळबाग लागवड आहे ज्यामध्ये आपण आंबा, मोसंबी, संत्रा, सीताफळ, पेरू, डाळिंब यासारखे आवळा यासारखे फळांची लागवड फळबाग अंतर्गत करू शकतो। त्याचबरोबर हवामान अनुकूल तंत्रज्ञान मध्ये शेतीशाळा याचाही आपण आपल्या शेतीमध्ये प्रयोग करू शकतो। यानंतर शेडनेट हाऊस देखील आपण पोखरा योजनेअंतर्गत सबसिडीमध्ये करू शकतो, ज्यामध्ये GI पाईप वापरून शेडनेट वापरले जातं व शेडनेट अंतर्गत शेती केली जाते। त्यानंतर पॉली हाऊस देखील आपण या योजनेअंतर्गत वैयक्तिक पॉली हाऊस आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। यानंतर पॉली हाऊस शेडनेट हाऊस यामध्ये भाजीपाला, फुलपिकाचे उच्च मूल्यांकित लागवड साहित्य, त्यानंतर परसातील कुक्कुटपालन हे देखील आपण या अंतर्गत करू शकतो। त्यानंतर रेशीम उद्योग या अंतर्गत आपण रेशीम उद्योग देखील करू शकतो। रेशीमचा देखील आपण या अंतर्गत पोखरा अंतर्गत करू शकतो। यानंतर मधुमक्षिका पालन हा व्यवसाय देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। त्यानंतर गोड्या पाण्यातील मत्स्यपालन हा व्यवसाय आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। यानंतर गांडूळ खताचे जे युनिट आहे गांडूळ खत उत्पादन युनिट हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। नाडेप कंपोस्ट उत्पादन युनिट व सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। त्यानंतर शेततळे व इनलेट आउटलेट शिवाय शेततळे म्हणजेच पन्नीचे शेततळे देखील आपण पोखरा अंतर्गत शेतकरी या योजनेचा देखील फायदा घेऊ शकतो। यानंतर शेततळ्याचं अस्तरीकरण हे देखील पोखरा अंतर्गत होऊ शकतं। यानंतर ठिबक सिंचन देखील पोखरा अंतर्गत आपण करू शकतो। यानंतर तुषार सिंचन हे देखील शेतकरी पोखरा अंतर्गत करू शकतात। यानंतर विहीरला देखील अनुदान पोखरा अंतर्गत वैयक्तिक विहीर आपण करू शकता। विहीर पुनर्भरण हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। यानंतर हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणं हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। यानंतर रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबन प्रोत्साहन हे देखील योजना आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। शून्य मशागत तंत्रज्ञान ही मशागत देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो। पोखरा अंतर्गत या जे काही योजना मी तुम्हाला वैयक्तिक योजना सांगितल्या ह्या आपण पोखरा अंतर्गत करू शकतो व त्या योजनेला सर्व योजनेला पोखरा अंतर्गत सबसिडीमध्ये या योजना आहे।
यानंतर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार अंतर्गत राबविण्यात येणारी योजना आपण बघणार आहोत. यामध्ये सलग समतल चर मॉडेल 5 ते 8 3 मीटर हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर खोल सलग समपातळी चर हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर गुरे प्रतिबंधक चर हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. गॅबियन स्ट्रक्चर हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर संयुक्त गॅबियन बांधारा संधानीय पडदी हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर माती नाला बांधा हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर सिमेंट नाला बांधा हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन गाळा काढणे हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर मूलस्थानी जलसंधारण शेत बंदस्ती हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. पुनर्भरण चारासाठी पुनर्भरण शात हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रावर इनलेट आउटलेट शेततळे हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर वैयक्तिक शेततळे, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रावर ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर वानिकी आधारित बांबू लागवड हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रावर ग्रामपंचायत व इतर शासकीय क्षेत्रावर वानिकी आधारित वृक्ष लागवड हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. या पोखरा अंतर्गत केल्या जाणाऱ्या योजना आपण बघत आहोत. यानंतर काढणी पश्चात व्यवस्थापन व हवामान अनुकूल मूल्य साखळी अंतर्गत योजना ज्या राबवल्या जातात त्या आपण बघणार आहोत. यामध्ये भाडे तत्वावर कृषी अवजारे सुविधा निर्मिती हे देखील आपण करू शकतो. यानंतर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी यांना कृषी उत्पादनाचे संकलन, त्यानंतर प्राथमिक प्रक्रिया दर्जानुसार वर्गीकरण, स्वच्छता व साठवणूक इत्यादी पायाभूत सुविधांचे बळकटीकरणासाठी सहाय्य हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. यानंतर बियाणे उपकरणे, बियाणे सुकविणे यार्ड, बियाण्यांचे साठवणूक गोदाम हे देखील आपण पोखरा अंतर्गत करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ज्या काही योजना आहे या योजना आपण बघितल्या व ह्या योजना आपण वैयक्तिक योजना असेल, त्यानंतर शेतकरी गटाच्या अंतर्गत काही योजना आहे, शेतकरी कंपनीच्या आधारित काही योजना आहे, या सर्व योजनांचा आपण फायदा घेऊ शकतो. यासाठी www.mahapokra.gov.in या वेबसाईटवर आपण अर्ज करू शकतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारलं होतं की या योजनेचा फायदा घेण्यासाठी आपण अर्ज कोठे करावा, तर आपण www.mahapokra.gov.in या संकेतस्थळावर व्हिजिट करून आपण पूर्ण योजनेचा अर्ज करू शकतो. या ठिकाणी आपल्याला योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल. कोणकोणत्या योजना या पोखरा अंतर्गत केल्या जाऊ शकतात या आपल्याला माहिती मिळेल. आपल्या गावाची जरी पोखरा अंतर्गत निवड झाली असेल तर सर्व शेतकरी मित्रांनी या पोखरा योजनेचा, शासनाचे राबविलेल्या या योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा ही सर्व शेतकरी मित्रांना प्रथमतः विनंती. व आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय जवान जय किसान.